जय महाराष्ट्र. ऑक्टोबर 14 हवामान शेतकऱ्याच्या आनंदाची गोष्ट. काही भागांना परभणी जिल्हा, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, संभाजीनगर काहीतरी ढग येणार मित्रांनो, शेतकऱ्यांनो. ढगाळ वातावरण राहिलं आणि काही ठिकाणी थोडा पाऊस येईल बघा. 15, 16, 17, 16 ते 17च्या दोन्हीच्या मधात जरा थोडा जास्त आहे आणि 18, 19ला थोडा त्याच्यापर्यंत थोडा जास्त आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खरी आनंदाची बातमी देणार आहेत हवामान अंदाजदार. घाईवरू नका, तेवढा पाऊस नाही मोठा, मध्यमचा आहे. ढगाळ वातावरण राहील कुठं. आणि महाराष्ट्रात, देशात सोयाबीनची पेरणी एक लई मोठी राहत असते, भयानक. आपापले सोयाबीन कापा आणि घरला याच्या टाईमला मेन कापडवरी झापून घरला या, ही सूचना आहे. कोणताही जिल्हा असो, तालुका असो, गावखेडा असो. आणि दुसरी सूचना म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारनं आपल्याला ताकद देईल ती भाजपच्या. 7/12 कोरा करण्याची ताकद देईल ती. 2 वर्ष होऊन गेले आणि काहीच कशात काही नाही. प्रत्येकाला माझी विनंती आहे, कोणताही जिल्हा राहू द्या, याच्यात तालुका राहू द्या, गावखेड राहू द्या, शेतकरी संघटना एक करा. प्रत्येक जिल्ह्यात, गावात, गावखेड्यात एक शेतकरी संघटना तयार करा, बैठकी करा आणि रस्त्यावर या. 28 तारखेला रस्त्यावर या, चक्का जाम करा, महाराष्ट्र बंद करा. कोणताही जिल्हा राहू द्या, का तालुका राहू द्या, का गावखेड राहू द्या, शेतकऱ्याला माझी विनंती आहे, रस्त्यावाल्याशिवाय 7/12 कोरा होणार नाही. सरकारला ताकद दाखवायची आपल्याला. सरकारनं आपल्याला देईल ती ताकद. आता 2 वर्ष होऊन गेले, आज कशातच काय नाही. शेतकरी भयानक वैतागला. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. आज सोयाबीन 10,000 पाहिजे, कापूस 10,000 पाहिजे. ही सूचना आहे चक महाराष्ट्र.